आपल्याकडे जे आहे ना, त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. कारण आपल्याकडे जे आहे ते बऱ्याच जणांचं स्वप्नसुद्धा असू शकतं. आज आम्ही आलो होतो युरोपियन स्ट्रीट मॉलला, जे आहे फेज 1ला. दिसायला सुंदर जेवढं दिसतं ना, तेवढं आपल्या खिशाला परवडणारं नाही आहे. इथे जी प्लेट 60ला म्हणजे जी बाहेर प्लेट 60ला मिळते, ती इथं तुम्हाला 120ला मिळणार, म्हणजे डबल रेट आहे. आणि इथं काही खेळायचं मुलांना म्हटलं, तर त्याचेसुद्धा आपल्याला पैसे पे करावे लागणार. मग या झगमगाटाचा काय उपयोग आपल्यासाठी? म्हणून मी यांना नेहमी म्हणत असते, की आपण आपल्या टू व्हीलरवरच फिरायचं, जिकडे जायचं तिकडे जायचं. इथं आम्ही छोले भटुरे ऑर्डर केलं होतं, काहीतरी खायचं म्हणून आम्ही खाल्लं. इथं फिश फ्रायसुद्धा होतं. आणि लॉंग ड्राईव्ह म्हणायचं म्हटलं ना, तर आमची असते टू व्हीलर काढायची, निघायचं, जिकडे जायचं तिकडे जायचं, पाणीपुरी खायचं, पावभाजी खायची, वडापाव, जे मिसळपाव, जे आपल्याला खावंसं वाटलं ना ते खायचं आणि 10-11ला आपल्या घरी रिटर्न यायचं. आणि इथे आणून त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं. मुलंसुद्धा छान खेळली, आम्हालासुद्धा आनंद झाला. आणि लाईफमध्ये दुसरं काय हवं असतं ना, पण पैसे जातात ना, यामुळेच माझा जीव तुटत होता. ते मला नेहमी म्हणतात, "तू पैशाचा विचार का करते एवढा?" मी आहे ना, पण आपण विचार नाही करणार तर कोण? आणि या पायऱ्यांची भीती ना मला आजही वाटते.